नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून गेली 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण एक नवीन विषयाबद्दल डिस्कशन करणार आहोत, तो म्हणजे डिमेन्शिया. यालाच मराठीमध्ये स्मृतिभ्रंशाचा आजार असं आपण म्हणू शकतो. आम्ही गेली 5 वर्ष निर्मल वृद्ध विहार आणि स्मृती आधार केंद्र म्हणजेच निर्मल एल्डरली होम अँड डिमेन्शिया केअर सेंटर चालवत आहोत. आज आपण डिमेन्शियाबद्दल डिस्कशन करणार आहोत. आपण सर्वजण जाणतो की वयोवृद्धामध्ये म्हणजे वय झालेल्या लोकांमध्ये मानसिक आजार आणि स्मृतिभ्रंशाचा आजार वाढत आहे. 60 ओलांडले की आपल्या सर्वांना वाटतं की विसरभोळेपणाचा आजार चालू झालेला आहे. पण यासाठी बरीच कारणे असू शकतात. जसे जसे वय वाढेल तसे तसे विचार, भावना आणि कृतीमध्ये समन्वय बिघडण्यास सुरुवात होऊ शकते आणि त्यामुळे डिमेन्शियाचा आजार हा वाढू शकतो. यासाठी वेळीच या डिमेन्शियाबद्दल अवेअरनेस निर्माण होण्यासाठी वर्ल्ड अल्झायमर डे म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे माणसाच्या बुद्धीची आणि मेंदूची वाढ वयाच्या 16व्या वर्षापर्यंत होत असते. पण कधीकधी काही शारीरिक आजारामुळे ही वाढ खुंटते आणि बुद्धीची वाढ पण होत नाही. म्हणजे थोडक्यात विचार करणे, त्याचा तर्क लावणे, स्मरणात ठेवणे या गोष्टीमध्ये बिघाड निर्माण होतो. आणि या डिमेन्शियामध्ये मुख्य दोष असतो तो न्यूरॉन्समध्ये, म्हणजे ज्या मज्जातंतू किंवा ज्याला मज्जातंतूच्या पेशी म्हणतात त्यामध्ये बिघाड निर्माण होतो. आणि जे न्यूरॉन्स आहेत त्यांच्या कनेक्शनमध्ये पण व्यत्यय निर्माण होतो आणि त्यामुळे हा डिमेन्शियाचा आजार निर्माण होऊ शकतो. सायकॅट्रीचे जनक डॉक्टर इमिल क्रिपलिन यांनी डॉक्टर अलोइस अल्झायमर यांचे नाव या आजाराला दिले. ऑगस्टे डिटर या नावाची एक महिला होती आणि तिच्यामध्ये हे स्मृतिभ्रंशाची लक्षणं दिसून आली तिच्या निधनानंतर. अलोइस अल्झायमर यांनी तिच्या मेंदूच्या पेशीबद्दल किंवा पेशींचा स्टडी केला आणि त्याच्यानंतर त्यांनी या डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाच्या आजाराचं विश्लेषण केलं आणि डिटेलमध्ये त्यांनी या आजाराची मांडणी केली. डिमेन्शियाचे भरपूर प्रकार असतात. त्याच्यामध्ये अल्झायमर डिमेन्शिया हा एक कॉमन प्रकार आहे आणि युजली हा जो आजार आहे हा हळूहळू येतो, चोर पावलाने येतो असं म्हटलं जातं. बरा न होणारा आजार आहे, प्रोग्रेसिव्ह इलनेस आहे असं आपण म्हणू शकतो. युजली याच्यामध्ये स्मरण, समज, संपर्क, तर्क याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. यापैकी काही गोष्टी शाबूत राहतात आणि काही गोष्टीमध्ये ऱ्हास दिसू शकतो. आता डिमेन्शिया हा जो आजार आहे याचं प्रमाण किती असू शकतं, तर युजली 60 वर्षापेक्षा जे लोक आहेत त्यांच्यामध्ये 10 पैकी एका व्यक्तीला हा डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो. आणि 80पेक्षा ज्यांचं वय जास्ती आहे, 80 वर्षापेक्षा, त्यांच्यामध्ये 3 व्यक्तीमध्ये एकाला हा आजार होऊ शकतो. नुकत्याच केलेल्या काही सर्वेनुसार जगभरामध्ये डिमेन्शिया असणाऱ्या लोकांची संख्या ही जवळजवळ 5 करोड आहे आणि येत्या 4-5 वर्षामध्ये याचं प्रमाण तिप्पट होण्याची शक्यता आहे. डिमेन्शिया हा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये युजली अमायलॉइड प्लेक्स आणि न्यूरोफायब्रिलरी टँजल्स ही प्रथिने पेशीमध्ये जमा होतात आणि ही प्रथिने जमा झाल्यामुळे ह्या ज्या पेशी असतात त्या मरतात आणि त्यामुळे नवीन पेशी निर्माण होत नाहीत आणि त्यामुळे स्मरणामध्ये किंवा भाषेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आपल्या मेंदूमध्ये लक्षावधी मज्जातंतू पेशी असतात, त्यांना न्यूरॉन्स असं म्हणतात आणि हे न्यूरॉन्स लक्षात ठेवण्यासाठी, विचार करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी मदत करत असतात. अमायलॉइड नावाची जी प्रथिने असतात ते मेंदूमध्ये जमा होतात, यांना प्लाक्स असं म्हणतात. टाऊ प्रथिने असतात, ही मेंदूच्या पेशीमध्ये जमा झाल्यामुळे त्याला टँजल्स असं म्हणतात. हे प्लाक्स आणि टँजल्स न्यूरॉन्सची काम करण्याची क्षमता रोखतात. त्यामुळे न्यूरॉन्सची जी विद्युत आणि रासायनिक सिग्नल पुढे मागे पाठवण्याची जी क्षमता आहे ती रोखतात आणि त्यामुळे जेव्हा ही फ्लेक्स आणि टँजल्स ही प्रथिने जेव्हा पेशीमध्ये जमा होतात त्यामुळे त्या पेशी कालांतराने मरतात, त्यामुळे नवीन पेशी निर्माण होत नाहीत. त्यामुळे हा जो बदल आहे हा मेंदूच्या एका भागामध्ये सुरुवातीला होतो आणि नंतर वेगवेगळ्या भागामध्ये तो पसरायला सुरुवात होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही प्रथिने मेंदूमध्ये जमा होतात, जमा होण्याचा कालावधी जरी भरपूर असेल तरी लक्षणंही कालांतराने दिसू शकतात. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात घेणं जरुरी आहे. आता डिमेन्शियाचे कोणकोणते प्रकार असू शकतात ते आपण पाहूया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अल्झायमर डिमेन्शिया. याच्यामध्ये अमायलॉइड प्लेक्स आणि न्यूरोफायब्रिलरी टँजल्स ही प्रथिने पेशीमध्ये जमा होतात.
दुसरा प्रकार आहे वॅस्क्युलर डिमेन्शिया. याच्यामध्ये रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. म्हणजे स्ट्रोक्स किंवा आपण म्हणू शकतो की सेरिब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स हे छोट्या छोट्या रक्तवाहिनीमध्ये व्यत्यय निर्माण करतात. त्यामुळे पण कालांतराने वॅस्क्युलर डिमेन्शिया हा एक प्रकार आपल्याला आढळू शकतो. तिसरा प्रकार आहे तो आहे लेवी बॉडी डिमेन्शिया. याच्यामध्ये लेवी बॉडीज म्हणजे असामान्य प्रथिने हे मेंदूच्या पेशीमध्ये जमा होतात. त्यामुळे पण हा लेवी बॉडी डिमेन्शिया आजार दिसू शकतो. याच्यामध्ये कॉमनली हॅल्युसिनेशन्स म्हणजे भास दिसू शकतात. चौथा प्रकार आहे फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया. म्हणजे मेंदूच्या पुढच्या भागामध्ये आणि बाजूच्या भागामध्ये म्हणजे फ्रंटल आणि टेम्पोरल भागामध्ये हा बदल दिसून येतो. शक्यतो वर्तन, भाषा आणि व्यक्तिमत्वामध्ये दोष दिसू शकतो. पाचवा प्रकार आहे तो म्हणजे मिक्स डिमेन्शिया. अल्झायमर डिमेन्शिया, वॅस्क्युलर डिमेन्शिया, लेवी बॉडी डिमेन्शिया आणि फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया हे सर्व प्रकार एका व्यक्तीमध्ये एका पेशंटमध्ये दिसू शकतात. त्यावेळी त्याला आपण मिक्स डिमेन्शिया असं म्हणू शकतो. हे प्रकार आपण पाहिले. या व्यतिरिक्तही आणखीन काही कारणे डिमेन्शियासाठी असू शकतात, ते आपण पाहूया. जसे की पार्किन्सोनिझम, हंटिंग्टन डिसीज, क्रुचफिल्ड जॅकोब डिसीज, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे मेंदूला अपघात झाला असेल तर, क्रोनिक अल्कोहोलिझम, याच्यामध्ये व्हर्निकेज एन्केफेलोपॅथी आणि कोर्साकोफ सायकोसिस म्हणजे सबस्टन्स इंड्युस्ड म्हणजे ॲडिक्शनमुळे स्मृतिभ्रंशाचा आजार असू शकतो. इन्फेक्शन्स, HIV, सिफिलिस, ट्युबरक्युलोसिस जे जर मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर, व्हिटॅमिन B12ची कमतरता, थायरॉइडचे आजार आणि ब्रेन ट्यूमर या सर्व कारणामुळे पण डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो. याशिवाय मेडिकल आजार म्हणजे जसे की डायबिटीजचा आजार असेल, हायपरटेन्शनचा आजार असेल, कोलेस्ट्रॉल जरचं प्रमाण जर वाढलं असेल तर हे जे आजार असतात ते रिस्क फॅक्टर्स डिमेन्शियासाठी असू शकतात. आणखी एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे हेरिडिटरी फॅक्टर्स किंवा जेनेटिक फॅक्टर्स आपण असं म्हणू शकतो. जर पालकांना किंवा बायोलॉजिकल पॅरेंट्सना हा जर डिमेन्शियाचा आजार असेल तर नेक्स्ट जनरेशनमध्ये ही रिस्क 10 ते 30% जास्ती राहू शकते. जर सख्ख्या भावाला किंवा सिबलिंगमध्ये जर हा आजार असेल तर ही रिस्क 3 पट जास्ती असू शकते. आता आपण डिमेन्शियामध्ये कोणती प्रमुख लक्षणे दिसू शकतात ते आपण पाहूया. डिमेन्शियामध्ये युजली स्मरणशक्तीमध्ये व्यत्यय निर्माण होतो, भाषेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, दिशाभूल होऊ शकते आणि व्यक्तिमत्वामध्ये बदल होऊ शकतो. ही 4 प्रमुख लक्षणे दिसू शकतात. स्मरणशक्तीमध्ये कमतरता हा एक प्रमुख लक्षण आहे. अल्पकालीन स्मृती म्हणजे हल्ली घडलेल्या गोष्टी त्या व्यक्तीला आठवत नाहीत आणि दीर्घकालीन स्मृती म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आठवण्यास पण पेशंटला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही पेशंटना आपले नाव आठवत नाही, नातेवाईकांचे नाव आठवत नाही, चेहरा ते ओळखत नाहीत, वस्तू कुठे ठेवल्या आहे ते लक्षात येत नाही, आपला चष्मा किंवा पेन कुठे ठेवलेला आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही, घरचा रस्ता त्यांना आठवत नाही, घरचा रस्ता ते विसरतात. काही पेशंटना गोंधळल्यासारखे होते, निर्णय घेण्यास त्यांना लवकर जमत नाही. अशी लक्षणे डिमेन्शियामध्ये दिसू शकतात. डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू शकतात. मेंदूचं जे वेगवेगळं कार्य आहे त्या कार्यामध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. जसे की एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग, लँग्वेज डिक्लाइन, अटेन्शन डिक्लाइन, व्हिज्युओ स्पेशल ॲबिलिटी डिक्लाइन, फायनान्स इम्पेअरमेंट, सायकोलॉजिकल सिम्पटम्स, फिजिकल सिम्पटम्स. डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तीमध्ये जे एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग जसे की योजना करणे, निर्णय घेणे, समस्यांचं उकलन करणे, आपल्या भावनावर नियंत्रण करणे, डे टू डे जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या व्यवस्थित करणे, जसं की बिल भरणे, हिशोब लावणे, फिमेल असेल तर घरामध्ये स्वयंपाक करणे, या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. लँग्वेजमध्ये डिफिकल्टी जाणवू शकते. जसे की या पेशंटमध्ये भाषेमध्ये अडथळा निर्माण होतो, कमी शब्द बोलतात, शब्द सुचत नाहीत, एकच शब्द ते रिपीट करतात, व्याकरणामध्ये चुका होतात, वाक्यप्रचार कळत नाही, म्हणींचा अर्थ त्यांना कळत नाही, कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, सोशल इंटरॅक्शन त्यांचं कमी होऊ शकतं. पुढची जी लक्षणे दिसतात ते म्हणजे अटेन्शनमध्ये. या पेशंटचा अटेन्शन स्पॅन कमी असतो, एकाग्रता कमी असते, एकाच ठिकाणी ते जास्ती वेळ बसू शकत नाहीत, एकच गोष्ट ती जास्ती वेळ करू शकत नाहीत, त्यांना सांगितलेल्या गोष्टी ते विसरतात, काम करत असताना अचानकच ते आपण काय करतो हे पण विसरतात, दुसरी कामं ते करू शकत नाहीत, मल्टीटास्किंगमध्ये त्यांना प्रॉब्लेम असतो. म्हणजे एखादी व्यक्ती लिहित असेल आणि लिहिता लिहिता फोनवर बोलायचं असेल तर ते व्यवस्थित ते कोऑर्डिनेट करू शकत नाहीत, सूचना त्यांना कळत नाहीत, सूचनांचे ते पालन करत नाहीत, नियम कळत नाही, नियमांचं पालन ते करत नाहीत. नंतर जी लक्षणे दिसतात ती म्हणजे व्हिज्युओ स्पेशल ॲबिलिटी डिक्लाइन.
म्हणजे या व्यक्तींना वेळेचे भान राहत नाही. आपण कुठे राहतो, कोणत्या मजल्यावर राहतो हे कळत नाही, वस्तू कुठे ठेवल्या हे कळत नाही. स्वतःचा चेहरा त्यांना म्हणजे आरशामध्ये जरी बघितलं तरी त्यांना जाणीव होत नाही. वस्तूंचे नाव आठवत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर घड्याळ दाखवलं तर त्या व्यक्तीला घड्याळ हा शब्द वापरता येत नाही. कदाचित ते असं सांगू शकतात की वेळ त्या वस्तूमुळे कळते असं म्हणतील, पण घड्याळ हा शब्द त्यांना आठवत नाही. अशी लक्षणे या पेशंटमध्ये दिसू शकतात. काही पेशंटमध्ये अंतर आणि खोलीचा अंदाज येत नाही. म्हणजे पाणी भरणे किंवा पाणी काढण्यास त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. डिस्टन्सचा अंदाज येत नसल्यामुळे अशा पेशंटना गाडी चालवण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अशा पेशंटमध्ये फायनान्स इम्पेअरमेंट असू शकते. जसे की या पेशंटना सिंपल कॅल्क्युलेशन येत नाहीत, हिशोब लावता येत नाही, हिशोब करता येत नाही, चेकचा प्रॉपर यूज करता येत नाही, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड त्यांना वापरता येत नाही, आपल्या प्रॉपर्टीचे त्यांना व्यवस्थित निर्णय घेता येत नाही. काही पेशंटमध्ये सायकोलॉजिकल सिम्पटम्स पण दिसू शकतात. म्हणजे डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तीला अँझायटी, डिप्रेशन, डिल्युजन, हॅल्युसिनेशन म्हणजे संशयाचा आजार पण या पेशंटमध्ये दिसू शकतो. काही पेशंटमध्ये शारीरिक आजार पण असू शकतात, जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन असे फिजिकल इलनेस असू शकतात. याशिवाय यांची शरीराची काम करण्याची क्षमता कमी असते, विकनेस असू शकतो, चालताना तोल जाऊ शकतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही जास्त असते. दमा किंवा श्वसनाचे विकार या व्यक्तींना असू शकतात. आणि काही पेशंट हे बेड रिडन असू शकतात, त्यामुळे बेडसोर होणे, इन्फेक्शन होणे ही रिस्क अशा पेशंटमध्ये जास्ती दिसू शकते. सिव्हिअर डिमेन्शियामध्ये युजली लघवी आणि संडासचं या पेशंटमध्ये कंट्रोल नसतं. तर अशा प्रकारे आपण लक्षणे कोणकोणती असू शकतात हे पाहिलं. हे सोडून आणखी एक प्रकार असतो, तो म्हणजे रिव्हर्सिबल डिमेन्शिया. रिव्हर्सिबल डिमेन्शिया म्हणजे काही शारीरिक आजार असतात, काही सिच्युएशन आहे, परिस्थिती असते की ज्यामध्ये पेशंटमध्ये स्मरणशक्तीची लक्षणं दिसू शकतात, पण त्या शारीरिक आजारांचा आपण जर इलाज केला किंवा ती जी सिच्युएशन आहे आपण जर ती टाळली किंवा निघून गेली तर त्या व्यक्तीमध्ये जी स्मरणशक्तीची जी लक्षणं असतात ती पूर्णपणे निघून जाऊन ती व्यक्ती पूर्ववत होऊ शकते किंवा नॉर्मल होऊ शकते. या सिच्युएशनला रिव्हर्सिबल डिमेन्शिया असं आपण म्हणू शकतो. तर रिव्हर्सिबल डिमेन्शिया कोणत्या कोणत्या आजारामध्ये होऊ शकतं, तर जसे की विटॅमिन डिफिशियन्सी, विटॅमिन B12 व फोलिक ऍसिडची कमतरता, थायरॉइडचे विकार, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम, मेडिसिनचे साईड इफेक्ट जसे की झोपेच्या गोळ्या असू शकतात, स्लीपिंग पिल्स, अँटी डिप्रेसन्स, अँटीसायकोटिक्स, अँटी अँझायटी ड्रग्ज, मेंदूला जर इन्फेक्शन झालं असेल, HIV, सिफिलिस, ट्युबरक्युलोसिस, अल्कोहोल आणि सबस्टन्स यूज म्हणजे व्यसनामुळे पण हा रिव्हर्सिबल डिमेन्शिया असू शकतो. जसे की व्हर्निकेज एन्केफेलोपॅथी, कोर्साकोफ सायकोसिस. इतर काही ॲडिक्शनमुळे जसे की कॅनॅबिस, ब्राऊन शुगर, कोकेन, LSD, ॲम्फिटॅमिन या व्यसनांचा पण मेंदूवर परिणाम होऊ शकतो. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स जसे की ब्रेन ट्यूमर, हेड इंजुरी, सबड्युरल हिमॅटोमा, मेटाबॉलिक कॉजेस जसे की किडनी आणि लिव्हरचे काही विकार असतील आणि त्यामुळे टॉक्सिन शरीरात निर्माण होतात आणि त्यामुळे एन्केफेलोपॅथी होऊ शकते आणि त्यामुळे टेम्पररी मेमरीचे इश्यूज होऊ शकतात. हायपोग्लायसिमिया जर रक्तामध्ये शुगरचं प्रमाण कमी झालं असेल. आणखी डिप्रेशन हा एक मनाचा आजार आहे ज्याच्यामध्ये मेमरीचे इश्यूज असू शकतात. याला सुडो डिमेन्शिया असं आपण म्हणू शकतो. जेव्हा डिप्रेशन आपण बरं करू तेव्हा ही लक्षणे पूर्णपणे निघून जाऊ शकतात. डिमेन्शियाच्या तीव्रतेनुसार त्याचं 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. माइल्ड डिमेन्शिया, मॉडरेट आणि सिव्हिअर डिमेन्शिया. माइल्ड केसेसमध्ये हे पेशंट्स इंडिपेंडंट असतात आणि मॉडरेट टू सिव्हिअर स्टेजमध्ये हे पेशंट डिपेंडंट असतात. इंडिपेंडंट म्हणजे हे जे पेशंट्स असतात हे स्वतः आपली काळजी घेऊ शकतात आणि मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट हे दुसऱ्यावर अवलंबून त्यांना राहावं लागू शकतं. माइल्ड डिमेन्शियामध्ये जी लक्षणं असतात ती अतिशय सौम्य प्रमाणात म्हणू शकतो की फक्त विसरभोळेपणा त्यांच्यामध्ये आढळतो. जसं की वस्तू कुठे ठेवल्या आहे, चहा पिलेला असतो पुन्हा ते चहा मागतात, जेवण दिलेलं असेल तरी पुन्हा ते जेवण मागतात, पण स्वतःची काळजी ते स्वतः घेऊ शकतात. मॉडरेट स्टेजमध्ये हे जे पेशंट असतात ते डिपेंडंट असतात. त्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही, स्वतःची काळजी ते घेऊ शकत नाहीत, स्वतः कपडे घालू शकत नाहीत, बटन लावू शकत नाहीत, आंघोळ स्वतः करू शकत नाहीत, दुसऱ्यांची मदत त्यांना घ्यायला लागू शकते, भाषेमध्ये अडथळा येतो, भूतकाळातल्या गोष्टी त्यांना आठवत नाहीत. अशी लक्षणे ही मॉडरेट सिच्युएशनमध्ये दिसू शकतात. सिव्हिअर डिमेन्शियामध्ये हीच लक्षणं अतिशय जास्ती प्रमाणात दिसू शकतात. ते टोटली डिपेंडंट असतात. त्यांना बोलताना अडचण येते, कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम असतो,
इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन आणि स्टूल म्हणजे त्यांचं लघवीवर आणि शौचावर कंट्रोल पूर्णपणे निघून जातं. शिवीगाळ करतात, म्हणजे सायकोसिसचे सिम्पटम्स पण त्याच्यामध्ये दिसू शकतात. घरचा रस्ता विसरतात, बाहेर गेले तर ते हरवण्याची शक्यता जास्ती असते. दंगा करतात, चिडचिड करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सर्व एरियामध्ये हा इश्यू असू शकतो. सर्व प्रकारची लक्षणे या सिव्हिअर केसेसमध्ये दिसू शकतात आणि म्हणून डिपेंडंट 100% डिपेंडंट ही स्टेज या सिव्हिअर डिमेन्शियामध्ये असू शकते. आता आपण मॅनेजमेंट म्हणजे इलाज कसा करायचा याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सर्वप्रथम येतो तो इन्व्हेस्टिगेशन्स पार्टचा आणि नंतर येतो ट्रीटमेंट पार्टचा. इन्व्हेस्टिगेशन तसं पाहिलं तर ऑल रुटीन इन्व्हेस्टिगेशन जसं की CBC, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट हे आपल्याला करायचे आहेतच. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला रिस्क असेसमेंट करणं जरुरी आहे आणि न्यूरो इमेजिंग स्टडी याची पण आवश्यकता आपल्याला लागणार आहे. रिस्क फॅक्टर असेसमेंट हा इम्पॉर्टंट भाग आहे युजली डिमेन्शिया पेशंटमध्ये. p-tau217 म्हणजे फॉस्फोरिलेटेड टाऊ प्रोटीन लोकेशन 217 याचं लेवल बघणं जरुरी आहे, म्हणजे रिस्क असेस आपल्याला करता येईल. याच्या व्यतिरिक्त आहे अपोई जीन ॲनालिसिस म्हणजे अपोलायपोप्रोटीन ईचं लेवल चेक करणे किंवा असेसमेंट करणे. रिस्क असेसमेंटला हे हेल्पफुल ठरू शकतं. याच्यानंतर आहे रेशो AB42/40 चा रेशिओ. हे सर्व रिस्क फॅक्टर असेसमेंट करण्याचे टूल्स आहेत. याच्यानंतर सोनोग्राफी जरूर असल्यास एक्सरे चेस्ट, ECG, इको आपल्याला गरजेनुसार करणं आवश्यक आहे. याच्यानंतर येतो तो भाग म्हणजे न्यूरो इमेजिंग जसे की CT स्कॅन आहे, MRI आहे, पेट स्कॅन आहे, सायकोलॉजिकल असेसमेंट आहे, न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट आहे, मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन हा पण एक महत्त्वाची असेसमेंट टूल हा डिमेन्शिया पेशंटमध्ये आपल्याला दिसू शकतो. याच्यानंतर रोल येतो फार्माकोथेरपी आणि नातेवाईकांनी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. ड्रग्स थेरपीमध्ये पण वेगवेगळे ड्रग्ज अवेलेबल आहेत, पण लक्षात घ्या हा जो डिमेन्शिया आहे हा आजार न्यूरो डिजेनरेटिव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे या आजाराला आपण 100% रोखू शकत नाही, पण ह्याचा जो आजार वाढण्याचा जो स्पीड आहे तो आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की कागद आहे तो जळतोय, मग जळणारा जो भाग आहे त्याची राख झालेली आहे समजा, मग जो जळला त्याच्याबद्दल काहीच आपल्याला करता येत नाही, पण पुढचा भाग जळू नये म्हणून आपण औषध द्यायचं म्हणजे त्याचा स्पीड कमी करायचा. तो कागद जळणार आहे का? तो कागद जळणार आहे. थोडक्यात आपण असं म्हणूया की औषधं द्यायची आणि तो कागद ओला करायचा म्हणजे जळण्याचा स्पीड कमी करायचा. तसंच ह्या डिमेन्शियामध्ये होतं. मेंदूची जी झीज झालेली आहे, ऑलरेडी झालेला आहे आणि जर सिव्हिअर स्टेजमध्ये जर असेल पेशंट, मॉडरेट टू सिव्हिअर, तर त्या ज्या भागामध्ये दोष आहे किंवा जी लक्षणं आहेत त्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही. पण औषधामुळे हा जो आजार आहे हा याचा स्पीड कमी करू शकतो. म्हणजे जर इलाज केला नाही, जी सिच्युएशन माइल्ड स्टेजमध्ये आहे ती मॉडरेट टू सिव्हिअर स्टेजमध्ये जर इलाज केला नाही आणि जर ती स्टेज जर 2 वर्षात जर येणार असेल मॉडरेट टू सिव्हिअर, तर औषधामुळे आपण हा जो आजार आहे पुढे ढकलायचा आणि ही लक्षणं कदाचित 4 वर्षे 5 वर्षांनी दिसू शकते. त्यामुळे औषधाचा रोल आहे स्पीड कमी करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जर रिव्हर्सिबल जर कारणं असतील, जसे की मी म्हटलं व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असेल, थायरॉइडचे इश्यू असतील, पेशंटला जर मेंदूमध्ये इन्फेक्शन झाला असेल, हेड इंजुरी असेल, अल्कोहोलचे जे पेशंट असतील त्यांच्यामध्ये व्हर्निगेज एन्केफेलोपॅथी आणि कोर्साकोफ सायकोसिस म्हणजे व्यसनामुळे जर मेमरीचे इश्यू असतील, ड्रग्जमुळे काही मेमरीचे प्रॉब्लेम असतील, तर त्यांचा जर इलाज झाला तर हे जे लक्षणं असतात डिमेन्शियाची ती नॉर्मल होऊ शकतात. म्हणजे रिव्हर्सिबल डिमेन्शियामध्ये चांगला रिझल्ट मिळू शकतो. पण इतर जी कारणे आहेत जसं की अल्झायमर डिसीज असेल, अल्झायमर डिमेन्शिया असेल, व्हॅस्क्युलर डिमेन्शिया असेल, लेवी बॉडी डिमेन्शिया असेल, फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया असेल, मिक्स्ड डिमेन्शिया असेल, तर यांच्यामध्ये आपण फक्त जो आजार आहे त्याचा आपण प्रोग्रेस जो स्पीड आहे तो कमी करू शकतो. तर कोणती औषधं आपण देऊ शकतो? हा जो ग्रुप आहे तो म्हणजे कोलिनस्ट्रेस इनिबिटर्स म्हणजे डोनेपेझिल, मेमेंटिन, गॅलॅन्टिमिन, रिवास्टिगमिन ही जी औषधं आहेत ही औषधं आपण वापरू शकतो. याच्यानंतर रोल येतो सिच्युएशननुसार, म्हणजे जे सिम्पटम्स आहेत, जर सायकॅट्रिक सिम्पटम्स असतील, अँझायटी असेल तर अँटी अँझायटी ड्रग्ज, अँटी डिप्रेशन्सचा वापर करावा लागू शकतो, अँटीसायकोटिक्स, मूड स्टेबिलायझर, म्हणजे सिम्पटम्सनुसार ह्या औषधाचा आपण वापर करू शकतो. नंतर रोल येतो तो डाएटचा. ह्याला माइंड डाएट असं आपण म्हणू शकतो. मेडिटेरियन इंटरव्हेन्शन न्यूरो डिजेनरेटिव्ह डिले
असं आपण याला म्हणू शकतो. आता डाएटमध्ये जर विचार केला तर हिरव्या पालेभाज्या जसं मेथी असेल, पालक आहे, कोथिंबीर आहे, मुळ्यांची पानं आहेत यांचा वापर करू शकतो. बीट, गाजर यांचा पण डाएटमध्ये समावेश करू शकतो. फळांचा वापर आपण करू शकतो. वेगवेगळे बेरीज आहेत जसं की स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरीज आहेत यांचा वापर करू शकतो. ही जर फळं उपलब्ध नसेल तर सीताफळ, संत्री, डाळिंब यांचा पण वापर आपण करू शकतो. नंतर धान्ये वेगवेगळ्या प्रकारची होल ग्रेन्स म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, राईस एस्पेशली ब्राऊन राईस यांचा समावेश आपण करू शकतो. वेगवेगळ्या डाळी म्हणजे प्रथिनांसाठी त्याचा वापर करू शकतो. हरभरा असेल, राजमा असेल त्यांचा वापर करू शकतो. सुके मेवे जसे की पिस्ता, अक्रोड यांचा वापर आपण डाएटमध्ये करू शकतो. नॉनव्हेज घेणारी जर व्यक्ती असेल तर ती ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी ती नॉनव्हेज आयटम्स जसे की फिश असेल, एग्ज असेल त्यांचा वापर करू शकते. हेल्दी फॅट असणारे काही ऑइल्स असतात जसे की तीळ असेल, शेंगदाणा तेल असेल, अक्रोड असेल, सब्जा बीज किंवा जवस म्हणतो यांचा वापर डाएटमध्ये करू शकतात. दुग्धजन्य पदार्थ जसे कमी फॅट असलेले दूध, दही, ताकचा ते वापर करू शकतात. पनीर पण काही प्रमाणामध्ये ते खाऊ शकतात. काही पदार्थ या पेशंटने टाळले पाहिजे जसे की तळलेले पदार्थ असतील, जास्ती मीठ किंवा साखर घातलेले पदार्थ असतील, फास्ट फूड असेल तर त्यांनी शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. जास्त लोणी, तूप, क्रीम, चीज यांचं प्रमाण त्यांनी टाळलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. मद्यपान असेल, धूम्रपान असेल ते पण त्यांनी 100% टाळलं पाहिजे. म्हणून डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तींनी आपला आहार हा हलका ठेवला पाहिजे. शेड्यूल एक प्रॉपर त्याचं केलं पाहिजे. वेळेत त्यांनी जेवलं पाहिजे. जेवणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, विटॅमिन B12, विटॅमिन D किंवा अँटीऑक्सिडंट्स असले पाहिजेत असं डाएट त्यांनी घेतलं पाहिजे. हा जो आहार आहे हा जरी आम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केला असेल तरी या आजारामुळे जर समजा सिव्हिअर केसमध्ये डिमेन्शियाची लक्षणे जाणार नाहीत पण क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल, त्यांचं फिजिकल हेल्थ पण चांगलं राहील, मेंटल हेल्थ पण चांगलं राहण्यास मदत होईल. आणि भविष्यामध्ये जर हा आजार वाढणार असेल तर नक्कीच या स्पीड किंवा प्रोग्रेस हा कमी करण्यास या आहाराची नक्कीच मदत होईल. आणखी इतर ॲक्टिव्हिटी जसे की योगा, प्राणायाम, मेडिटेशन यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये समावेश करावा. एक्झरसाइज डेली केलं पाहिजे. वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल याचा वापर आपण शरीराच्या क्षमतेनुसार आणि ज्या काही गोष्टी शक्य आहेत त्या आपण करू शकत असेल तर केल्या पाहिजेत. नंतर रोल येतो की छंद जोपासण्याचा. म्हणजे एखादा जर छंद असेल, बागकाम असेल, गाणी म्हणायला आवडत असेल, गाणी ऐकायला आवडत असेल, खेळायला आवडत असेल, फिरायला आवडत असेल, ट्रेकिंगला आवडत असेल, पिकनिकला, ट्रिपला आवडत असेल तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेड्यूलमध्ये इन्क्लूड करा. आपल्या मेंदूला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण बोर्ड गेम खेळू शकतो जसे की चेस आहे, ल्युडो आहे, सापशिडी म्हणू शकतो आपण. हे खेळ त्यांनी खेळले पाहिजेत. इव्हन कॅरम आहे, बैठे खेळ कोणतेही ते खेळत राहिले तरी मेंदूला चालना मिळू शकते, ते ॲक्टिव्ह राहू शकतात. नंतर रोल येतो सोशल कम्युनिकेशन मेंटेन ठेवण्याचा. ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी अटेंड केलं पाहिजे, ते गेले पाहिजेत. वेगवेगळे क्लब असतील, संस्कार वर्ग असतील, एक्झरसाईजचे ग्रुप असतील, मॉर्निंग ग्रुप असेल, हास्य क्लब असेल तर या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी जॉईन झालं पाहिजे, लोकांशी मिसळलं पाहिजे. इयरली ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील, ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल त्या सेलिब्रेट केल्या पाहिजे. त्यांच्या फंक्शनला आपण अटेंड केलं पाहिजे. म्हणजे जर असं केलं तर ते त्यांचं सोशल कम्युनिकेशन, इंटरॅक्शन हे मेंटेन राहण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या पेशंटमध्ये जर शारीरिक व्याधी असेल जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे म्हणजे मधुमेहाचा आजार, ब्लड प्रेशरचा आजार, पार्किन्सोनिझम म्हणा, असे वेगवेगळे काही आजार असतील, शारीरिक आजार, तर त्यांचा पण इलाज हा व्यवस्थित या डिमेन्शियाबरोबर कंटिन्यू झाला पाहिजे, राहायला पाहिजे. त्या फिजिशियनकडं किंवा न्यूरोलॉजिस्टकडं किंवा जे रिलेटेड डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे रेग्युलर फॉलोअपला त्यांना घेऊन गेलं पाहिजे. ते मेडिसिन व्यवस्थित घेतात का हे पाहिलं पाहिजे. म्हणजेच शारीरिक व्याधी जर आपण वेळीच जर कंट्रोलमध्ये केल्या तर ह्या डिमेन्शियाचा जो आजार आहे, स्पीड कमी करायचा जो हेतू म्हणतोय तो साध्य आपला नक्कीच होईल असं वाटतं.
आता आपण केअरटेकर म्हणजे काळजी वाहकांनी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दल डिस्कस करूया. सर्व नातेवाईकांनी, काळजी वाहकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाचा जो आजार आहे हा न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, मेंदूचा विकार आहे, प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, म्हणजे हळूहळू वाढणारा हा आजार आहे. नातेवाईकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की औषधोपचार चालू जरी झाले असतील तरीही जर डिमेन्शियाला अल्झायमर डिसीज, व्हॅस्क्युलर डिमेन्शिया किंवा लेवी बॉडी डिमेन्शिया किंवा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया हे जर कारणीभूत असतील तर औषधोपचाराने हा जो आजार आहे याचा स्पीड आपण फक्त कमी करू शकतो. रिव्हर्सिबल डिमेन्शिया जसे की B12 डिफिशियन्सीमुळे किंवा व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे किंवा हेड इंजुरी आहे, अल्कोहोलच्या विड्रॉल किंवा कोर्साकॉफ सायकोसिस किंवा व्हर्निकेस एन्केफेलोपॅथी म्हणू शकतो, मेटाबॉलिक एन्केफेलोपॅथी म्हणू शकतो, इन्फेक्शन्स असू शकतील. तर या कारणामुळे जर डिमेन्शिया असेल तर तो रिव्हर्सिबल असू शकतो, म्हणजे जी लक्षणं आहेत ती नॉर्मल होऊ शकतात रिव्हर्सिबल डिमेन्शियाच्या केसमध्ये. त्यामुळे औषधोपचाराने याचा स्पीड कमी करायचा आहे. औषधोपचार व्यवस्थित चालू केले, जर अर्ली स्टेजमध्ये जर हा आजार असेल माइल्डमध्ये तर मॉडरेट टू सिव्हिअर स्टेजमध्ये जाण्यासाठी औषधोपचार दिल्यामुळे वेळ लागू शकतो. आणि औषधोपचार जर दिले नाहीत तर हा जो कॉम्प्लिकेशन किंवा मॉडरेट टू सिव्हिअर केसमध्ये जर जाणार आहे ही स्थिती लवकर येऊ शकते. त्यामुळे नातेवाईकांनी हताश व्हायचं नाही आहे. आजार हा क्युअर होणार नाही आहे म्हणून नकारात्मकता दाखवायची नाही आहे. औषधोपचार कंटिन्यू ठेवायचे, म्हणजे जेणेकरून पेशंटचा आजार हा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ ही पेशंटला चांगली मिळू शकते. आता आणखी एक महत्त्वाचे काही गोष्टी आहेत त्या नातेवाईकांनी केल्या पाहिजे. जसं की पेशंटजवळ एक डायरी ठेवली पाहिजे. त्या डायरीमध्ये पेशंटचं नाव, घरचा पत्ता, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, घरचा पत्ता मिळणारा नकाशा जर पॉसिबल असेल तर ह्या सर्व गोष्टी त्या पेशंटच्या नोंदवहीमध्ये लिहू शकतो. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, इमर्जन्सी हॉस्पिटल नंबर, इमर्जन्सी केअरटेकरचा नंबर, काळजी वाहकाचा नंबर त्या वहीमध्ये आपण लिहू शकतो. त्यामुळे नातेवाईकांनी पेशंटकडे कंपल्सरी एक छोटी डायरी देणं आवश्यक आहे. मोठी डायरी पण देऊ शकतात. छोट्या डायरीमध्ये लिमिटेड डेटा ते देऊ शकतात. पेशंटकडे कायम त्याचा स्वतःचा ID कार्ड नेहमी देणं आवश्यक आहे. गळ्यामध्ये ID कार्ड देऊन बाहेर त्यांना पाठवू शकतो. पेशंटला रोज दैनंदिन लिहिण्यास सांगू शकतो, जेणेकरून रोज कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी ते करतात. पेपर वाचण्यास सांगू शकतो, जेणेकरून त्यांना वेळ, तारीख किंवा महिन्याचा त्यांना अंदाज येऊ शकतो. प्रॅक्टिकली काही गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटतात. जसं की हे पेशंट जर बाहेर गेले सिव्हिअर डिमेन्शिया केसेसमध्ये असं होतं शक्यतो की मग त्यांच्याकडे युजली आय कार्ड नसतं, त्यांची बॅग जी असते हातातली ती पडलेली असते, त्यामुळे त्यांच्याकडे कोणताच प्रूफ नसतो त्यांच्या आयडेंटिफिकेशनचा. तर अशा वेळी आम्ही असं आम्हाला जाणवलं की टॅटू मार्कचा वापर करू शकतात. म्हणजे त्या पेशंटचं नाव ते गोंधवू शकतात, मोबाईल नंबर पण रिलेटिव्हचा गोंधवू शकतात. आता ते मोबाईल नंबर लिहिणे बरोबर वाटणार नाही, पण उद्देश चांगला आहे, हेतू चांगला आहे, तर मला वाटतं की तो सर्वात चांगला पर्याय तो आहे. कधी कधी गळ्यामध्ये चेन असेल तर तिथं पण एक लॉकेट लावून तिथं नंबर आणि पेशंटचं नाव घालू शकतात. इव्हन हातामध्ये कडा असेल तर स्टीलचं कडा असेल किंवा कोणत्याही मेटलचं असेल तर त्यामध्ये पण ते नाव आणि मोबाईल नंबर लिहू शकतात. पण बाहेर पण असं होतं की ह्या डिमेन्शियाच्या लोकांकडून हे जे मेटल्स आहेत ते कोणतरी काढून घेतं, चोरून घेऊ शकतात. त्यामुळे रिस्क थोडी आहेच. तर सर्वात बेस्ट ऑप्शन मला वाटतं की हातावर टेम्पररी टॅटू का होईना किंवा परमनंट टॅटू का होईना तो आपण हातावर लिहून मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर किंवा पेशंटचं नाव लिहून आपल्याला आयडेंटिफिकेशनला सोपं जातं. जेणेकरून भविष्यामध्ये काही पेशंट हा रस्ता विसरतात, बाहेर जातात, तर ज्यांना कोणालाही हे पेशंट दिसतील तर त्या मार्कनुसार, त्या नावानुसार ते त्या रिलेटिव्हकडे सुपूर्द करणं त्यांना सोपं राहतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे हे जे पेशंट आहेत ते वस्तू कुठे ठेवल्या आठवत नाही किंवा वस्तूची जागा त्यांना एक्झॅक्टली लक्षात येत नाही. तर अशा वेळी आपण घरामध्ये दिशादर्शक फलक लावू शकतो. ड्रॉवर्स असतील, कपाट असतील, तिथं लेबल करू शकतो की कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांना शोधायला पण सोपं जाईल किंवा ठेवायला पण सोपं जातं. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण मिनिमाइज करू शकतो असं आपण म्हणू शकतो. अशा पेशंटना आपण नातेवाईक म्हणून पण एकच व्यक्तीने अनेक व्यक्ती मदत करू शकतात.
इतर काही फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह असतील, सेकंड डिग्री रिलेटिव्ह असतील किंवा कोणी मित्रपरिवार असतील तर त्या पेशंटना फोन करून त्यांना आठवण करून देऊ शकता. त्यांचं शेड्यूलचं, प्लॅनिंगचं, औषधं वेळच्या वेळी घ्या, काही अपॉइंटमेंट असतील, काही गोष्टी महत्त्वाच्या करायच्या असतील तर त्यांना फोन करून ते करायला सांगू शकतात. काही पेशंटमध्ये नातेवाईकांचे चेहरे त्या पेशंटना आठवत नाहीत किंवा नाव आठवत नाही. अशावेळी सारख्या भेटणाऱ्या व्यक्तींचे फोटो त्या पेशंटकडे ठेवू शकतो. त्या फोटोच्या खाली त्या व्यक्तींचं नाव आणि मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकतो, जेणेकरून त्यांना सारखं त्यांच्या मेंदूला चालना देऊन तो जो प्रॉब्लेम आहे तो आपण कमी करू शकतो. सिव्हिअर डिमेन्शियाचे जे पेशंट असतात त्यांना युजली लघवी आणि संडासची अडचण असते, कपड्यामध्ये होण्याची ती रिस्क असते. त्यावेळी व्यवस्थित काळजी घेणे, स्वच्छतेचे जे काही फॅक्टर्स आहेत ते पाळले तर मेडिकल कॉम्प्लिकेशन्स किंवा सेकंडरी इन्फेक्शन्स होणार नाहीत. मग त्यासाठी त्यांचं प्रॉपर टाईम टेबल आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. लघवीला किंवा संडासला जाण्याची जी वेळ आहे ती पाळली पाहिजे. नातेवाईकांनी ती मदत त्यासाठी केली पाहिजे. याच्यासाठी प्रॉपर लिक्विड पदार्थ म्हणजे पातळ पदार्थ किती प्रमाणात दिलं पाहिजे, नक्की कोणत्या वेळेत दिलं पाहिजे, कोणतं जेवण त्यांना या एजमध्ये सुटेबल आहे, तिखट, तेलकट, तळलेलं, याचा रेशो किंवा याचं प्रमाण योग्य प्रमाणात राखता आलं तर हे प्रॉब्लेम्स जरा मिनिमाइज करता येतील. शक्यतो या पेशंटना डीप परसेप्शन किंवा अंतराचा अंदाज नसतो, तर यासाठी शक्यतो या अशा लोकांना गाडी चालवण्यास विरोध केला पाहिजे. कारण त्यांना ॲक्सिडेंटची रिस्क तर आहेच आहे आणि फिजिकल व्याधी पण वाढण्याची शक्यता आहे ॲक्सिडेंटमुळे. त्यामुळे आपण शक्यतो ड्रायव्हिंग, 4 व्हीलर 2 व्हीलर ड्रायव्हिंग शक्यतो अवॉइड करावं. डिमेन्शिया असणाऱ्या पेशंटमध्ये शक्यतो आर्थिक व्यवहार व्यवस्थित त्यांना करता येत नाहीत, कॅल्क्युलेशन त्यांचे चुकतात. त्यामुळे चेकचे व्यवहार असतील किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार असतील, बँकेचे व्यवहार असतील तर ते शक्यतो नातेवाईकांनी काळजी घ्यावी. डिपेंडंट सिच्युएशन त्यांची असल्यामुळे शक्यतो अकाउंट होल्डर जो आहे किंवा अकाउंटची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती नातेवाईकांनी घेतली पाहिजे. मोठे आर्थिक व्यवहार असतील तर पॉवर ऑफ अटर्नी हे त्यांच्या ॲडव्होकेटच्या डिस्कशननुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा निर्णय घेतलेला चांगला. आणखी एक कॉमन प्रॉब्लेम जो जाणवतो की डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तींना जेव्हा नातेवाईक भेटायला येतात त्यावेळी त्यांना प्रश्न विचारतात, मला ओळखलं का, लक्षात राहिलं का? तर हे विचारायचं त्यांनी थांबवलं पाहिजे. कारण डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तीला ही लक्षणे दिसतातच. त्यामुळे त्यांना हे वारंवार प्रश्न विचारून त्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा त्यांच्याशी कोणत्या प्रकारे वागलं, कोणत्या प्रकारे आपण सहकार्य करू शकतो ह्याचा जर अभ्यास केला तर त्यांचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते सुधारण्यास मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे आज आपण डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. वेळीच निदान जर आपल्याला करता आलं, वेळीच आपल्याला औषधोपचार सुरू केले आणि काळजीवाहकांनी आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं जर काळजी घेतली तर नक्कीच डिमेन्शिया असणाऱ्या व्यक्तीचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते सुधारण्यास मदत होईल असं आम्हाला वाटतं. तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये जर डिमेन्शियाचा जर आजार आपल्याला आढळला तर नक्कीच त्यांना आपण मदत करू शकतो. त्यासाठी तुम्ही निर्मल एल्डरली होम आणि डिमेन्शिया केअर सेंटरची मदत घेऊ शकता. डिमेन्शिया किंवा इतर मानसिक आजाराबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट www.nirmalhospitalmiras.com ला व्हिजिट करू शकता. आमचं यूट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला लाईक करा, फॉलो करा. खाली दिलेल्या नंबरवर पर्सनली कॉन्टॅक्ट करून आणखीन माहिती घेऊ शकता. तर पुन्हा भेटूया नवीन विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.